नमस्कार, मी भरत मुकुंद तामणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकताच जागतिक महिला दिन पार पडला, साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्योती भक्त या ताई. सायकलिंग, गिर्यारोहण व प्रवास हे त्यांचे छंद आहेत. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प 17,500 फूट सर केला आहे. तसेच आत्ताच 23 जानेवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 अवघ्या 34 दिवसात त्यांनी सायकलने 3,000 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. त्यांच्या परिक्रमेचे अनुभव आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. त्यांच्याबरोबर श्री शिरीष वसंत लोणकर पुणे किर्लोस्कर मध्ये जॉब करत होते आणि सायकलिंग व ट्रेकिंग हे त्यांचे छंद आहेत. त्यांनी पण त्यांच्याबरोबरच सायकलनी परिक्रमा पूर्ण केली आहे. ते पण आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. तर ताई, तुमचं भारत भ्रमंती चॅनलमध्ये मी स्वागत करतो. तसंच सर, तुमचं पण स्वागत भारत भ्रमंती चॅनलमध्ये. तर नमस्कार. ताई, तुम्ही स्वतःबद्दल थोडी ओळख करून द्या प्रेक्षकांना. पहिल्यांदा तुम्ही काय करत होता, आता तुम्ही सध्या काय करता, आणि सर तुम्ही पण टाइम नंतर तुमची ओळख करून द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. ठीक. नर्मदे हर. नर्मदे हर. मी ज्योती भक्त, सध्या पुण्यात राहते आणि 23 वर्ष साधारण मी नोकरी केलेली आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी केली आणि 2017 मध्ये मला असं जाणवलं की आता बस, नोकरी खूप वर्ष झाले, स्वतःसाठी जगण्यासाठी आता वेळ काढायला पाहिजे. तोपर्यंत प्रायोरिटी जी आहे ती मुलं, घर, नोकरी, सगळ्याच गोष्टीची प्रायोरिटी असते आणि ते पण मी खूप उत्तमरित्या पार पाडली आहे आणि तो रोल पण मी एन्जॉय केलेला आहे पूर्णपणे. 2017 मध्ये मी जेव्हा फायनली व्हेन आय पुट डाऊन माय पेपर्स, तर मला 2 वर्ष लागले हा विचार करायला की आता मला जॉब सोडायचा आहे. कारण 1 तारखेची सवय असते आपल्याला. आणि पण फायनली मी असं रिअलाइज केलं की मनी इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. आपल्या स्वतःसाठी जगायला पाहिजे. माझा मुलगा त्याचं शिक्षण घेऊन त्याचे जॉब त्याच्या लाईफमध्ये बिझी झाला. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की नाही, आता आपण आपल्या स्वतःसाठी जगायला पाहिजे. मला 1 वर्ष जॉब सोडल्यानंतर 1 वर्ष मला लागला हा विचार करायला की मला काय आवडतं, मी काय कुठल्या, कारण ह्या गोष्टी खूप मागे सोडून आले होते मी. आपल्या प्रायोरिटीज मध्ये, आपल्या फॅमिली लाईफ मध्ये आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतच नाही. काय आवडतं, काय नाही आवडत, काहीही, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम झिरो, स्क्रॅप पासून झिरो करून की हे आवडतं का मला, ते आवडतं का, असे जे लिस्ट ऑफ गोष्टी मी केल्या. त्याच्यानंतर मला लक्षात यायला लागले की मला सगळ्यात पहिले जे आहे, मला ट्रॅव्हलिंग आवडतं. मग बऱ्याचशा ठिकाणी आम्ही ट्रॅव्हल केलं, बऱ्याचशा गोष्टी बघायला आवडतात. आर्किटेक्चरल व्ह्यू जे आहे ते बघायला आवडतात. आणि कोविड मध्ये साधारण पूर्णपणे जेव्हा सगळं जॅम होतं, सगळं ब्लॉक होता सगळा, त्याच्यात मी आणि माझी मैत्रीण आम्ही असं गच्चीवर रोज 2-2.5 तास आम्ही व्यायाम करायचो. कोणी येणारं नसायचं, आपण कोणाकडे जाणार नसायचं, म्हणजे भरपूर वेळ ऍक्च्युली होता. आणि 2-2.5 तास रोजचे एक्सरसाइज केल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर मला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला. की एन्ड्युरन्स वाईज थोडा बदल जाणवायला लागला. आणि सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे सायकल अलाउड होती, पायी चालणं 2 जणांना अलाउड नव्हतं. मग ज्यावेळेस पहिल्या दिवशी मी 16 किलोमीटर सायकलिंग केली आणि अख्खा दिवस मी झोपून होते. पूर्ण दिवस मी झोपून, म्हणजे इतकी मी एक्झॉस्टेड होते फक्त 16 किलोमीटर. त्या दिवशी मी कधीही कल्पना नव्हती केली की मी पुढे जाऊन पुढच्या 5 वर्षात मी 3,000 किलोमीटर 35 दिवसात करू शकेल. म्हणजे इम्पॉसिबल टार्गेट होता माझ्यासाठी. मग त्याच्यानंतर मग नवरात्र होतं म्हणून रोज 50 किलोमीटर असं करत करत ती सायकलची गोडी निर्माण झाली. तेव्हा मला जाणवलं, पहिली गोष्ट मला जी जाणवली की मला सायकलिंग आवडतं. आय लव्ह माय वर्ल्ड ऑन व्हील्स. जेव्हा पण मी सायकलवर असते तेव्हा मला एक जग खूप सुंदर दिसतं मला आणि खूप छान वाटतं. एक प्रकारचा आनंद जाणवतो. तर अशा प्रकारे माझी सायकलिंगची सुरुवात झाली. बरोबर. सर, तुमच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं नाव शिरीष लोणकर. मी पण एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत होतो, किर्लोस्कर ऑर्गॅनिक्समध्ये. मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये काम करत होतो आणि 36 वर्ष नोकरी केली. शेवटची 3 वर्ष मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि त्यावेळी माझी वॉकिंगची सुरुवात झाली. कारण वेळ असायचा,
कन्सल्टिंगचा जॉब होता. पूर्वीसारखं वर्क प्रेशर नव्हतं आणि वयाच्या 60व्या वर्षी मी चालायला लागलो. बापरे. तर मग आम्ही सकाळचं वॉकिंग व्हायचं, संध्याकाळचं वॉकिंग व्हायचं. असं करता करता एकदा मूनलाईट वॉकिंगचा ग्रुप मला जॉईन करायचा चान्स मिळाला. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही राजाराम पुलापासून सिंहगड पर्यंत, पुण्यातल्या राजाराम पुलापासून सिंहगड पायथ्यापर्यंत 18 किलोमीटरचं वॉकिंग करायचं. तर ते पहिल्यांदा करताना जसं ज्योती म्हटली की पाय म्हणजे शेवटचे जे 4 किलोमीटर होते ते असं वाटत होतं की 4 माणसांनी यावं आणि आपल्याला खांद्यावर उचलून. तर तशी सुरुवात झाली वॉकिंगला. त्यातनंच ट्रेकिंगचा ग्रुप आम्ही निर्माण केला. मग सिंहगडची चढाई आम्ही आठवड्यातनं 2 वेळा सुरुवात केली आणि अशा प्रकारे ट्रेकिंगची सुरुवात झाली. जसं ही म्हटली की कोविड आला आणि कोविड मध्ये बसेस बंद झाल्या सिंहगडला जाणाऱ्या आणि मग सायकलची आठवण आली की सुरुवातीला जेव्हा नोकरीला लागलो त्यावेळी किंवा कॉलेजमध्ये सायकल हाच सहारा होता आणि पुणे हे सायकलचं माहेरघर आहे असं म्हणतात. त्यामुळे सायकलिंग अवगत होतं. पण मधला बराच काळ असा गेला होता की 2 व्हीलर 4 व्हीलर आणि मग परत आता सायकल असं करत मग ते त्यावेळी सायकलिंगची सुरुवात केली. पहिल्या दिवशी सिंहगड पायथ्यापासून परत घरापर्यंत सायकलवरनं येऊ शकलो, कॉन्फिडन्स वाढला आणि मग सायकलिंगचा ग्रुप जॉईन केला. पुण्यामध्ये एक पेडलवाली म्हणून सायकलिंगचा ग्रुप आहे, तो जॉईन झाला. मग छोट्या मोठ्या राईड्स चालू झाल्या. मग तिथनं पुढे जरा थोड्या मोठ्या राईड्स, मग पुणे कन्याकुमारी झालं, पुणे पंढरपूर झालं, पुणे स्टॅच्यू ऑफ युनिटी झालं. आणि एक दिवस सडनली मला सकाळी फोन आला ज्योती मैयाचा की असं असं मी ठरवते शिरीष सर आणि तुम्हाला यायला आवडेल का किंवा तुमच्याकडे वेळ आहे का, कारण तिने बऱ्याच लोकांना विचारलं होतं आणि व्यस्ततेमुळे बऱ्याच लोकांना ते शक्य नव्हतं. पण मी रिटायर असल्यामुळे ते शक्य होतं. तर प्रयत्न करू असं मी तिला जस्ट बोललो, पण शक्यता कमी वाटत होती आणि फायनली ते झालं. अशा प्रकारे हे सायकलिंगची सुरुवात झाली. बरोबर. ज्योतिताई, तुम्ही सायकलिंग ह्याच्या अगोदर कुठे कुठे केलंय? मी सगळ्यात पहिले ज्यावेळेस सायकलिंगची सुरुवात झाली माझी, त्याच्यानंतर टूर द 100 TDH म्हणून एक बर्गमॉन्ट फ्रान्सची कंपनी आहे. त्यांचं व्हर्च्युअल सायकल राईड्स ठरवतात. तर ते 5 स्टेजेस मध्ये असतं आणि प्रत्येक स्टेज मध्ये 6 टास्क दिलेले असतात. 21 दिवसात ते तेवढे 6 टास्क केल्यावर तुम्हाला तुमचं जे स्ट्रावा आहे ते त्यांना त्यांच्या ऍपला कनेक्ट करतात ते आणि त्याच्यानंतर ते पॉइंट्स देतात. बरोबर. तर साधारण ते 100 दिवसात, म्हणजे ते 100 दिवसाचा टास्क होता. तर त्या 100 दिवसात साधारण माझी 3500 किलोमीटर झाले सायकलिंग. त्याच्यानंतर मग एक मोठा चान्स मला मिळाला. आमचा एक सायकलिंग ग्रुप आहे पुण्यातला, तर माझी नेबर आहे एकादशी कोल्हटकर. तर तिने मला एक दिवस भेटली मला ती पार्किंग मध्ये आणि मला म्हटली, ज्योती आम्ही पुणे ते कलकत्ता आम्ही ठरवत आहोत आणि तुझं नाव मी दिलेलं आहे. आणि मी हो म्हटलं आणि त्या दिवशी रात्रभर मला झोप नाही. मी हा विचार करत आली, पुणे ते कोलकाता कसं शक्य आहे सायकलवर, एवढे 100-150 किलोमीटर, टू मच. 2100 किलोमीटरचा तो प्रवास होता. पण मी म्हटलं की आपण स्पॉन्टेनियस हो म्हटलं आहे तर आपण करून दाखवायचं. आणि लगेचच फेब्रुवारीमध्ये आम्ही ती त्याला सुरुवात केली. त्याच्या आधी मी सायकल माझ्याकडे आधी माउंटेन बाईक होती आणि त्याच्यावर शक्य नव्हतं, म्हणून मग मी शोध मोहीम सुरू केली की कुठली सायकल घ्यायला पाहिजे. आणि लकीली मला स्कॉच सबक्रॉस 50 हा मॉडेल मला मिळाला. लेडीज सायकल आहे, व्हाईट कलरची आहे. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिली जी मोठी राईड त्याच्यावर जी केली आहे ती मी केली आहे पुणे ते गेटवे ऑफ इंडिया. 165 किलोमीटर नाईट राईड होती ती. रात्री 9ला आम्ही सुरू केलं, सकाळी 7ला आम्ही पूर्ण केली ती. आणि त्याच्यानंतर मग पुणे टू सुंदरबन 16 दिवसात 2100 किलोमीटर आहे. पुणे टू स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सेल्फ सपोर्टेड राईड केली. त्याच्यानंतर पुणे शेगाव, श्रीनगर लेह आणि खारदुंगला पूर्ण नाही करू शकले, हाफ वे साऊथ कुलू पर्यंत मी करू शकले. आणि पुणे ते रत्नागिरी,
असे सुरू झाले. पुणे ते कोकणात आम्ही गेलो. म्हणजे असं ते गोडी निर्माण झाली की, आणि पुणे पंढरपूर वारी दरवर्षी असते. ते दरवर्षी आम्ही करतो. 213 किलोमीटर म्हणजे माझं आतापर्यंत मॅक्सिमम हे आहे. मेळघाट आम्ही आता नोव्हेंबरमध्ये आमच्या सायकलिंग ग्रुपने मेळघाट केलेला आहे. टूर ऑफ तामिळनाडू केलेला आहे. आणि एकंदरीत असं सगळं मिळून मी आता अप्रॉक्सिमेटली 19,000 किलोमीटर माझे सायकलवर झाले आतापर्यंत 4.5 वर्षात. तर तुमचं सायकलिंगचं काय काय ह्याच्या अगोदर झालेलं आहे सायकलिंग वरनं? जसं हिने सांगितलं, सुरुवात काश्मीर टू लेह झाली. हो, काश्मीर टू लेह. अर्धुनला 550 किलोमीटर 6 दिवसामध्ये. त्याच्यानंतर पुणे टू कन्याकुमारी मी सांगितलं तुम्हाला. पुणे टू सिंहगड मी आणि ज्योतींनी एका कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला होता, सिंहगड टॉप. त्याच्यानंतर पुणे शिवनेरी, पुणे पंढरपूर 213 किलोमीटर, पुणे बारामती, पुणे वालचंद नगर. आणि असं म्हणजे मिळाली सायकल की जायचं सायकलवरती. सुरुवात झाली. बरं. मी पण सायकलिंग करतो, पण तुमच्या एवढं नाही करत. मी पहिल्यांदा शाळेत असताना देवरुख रत्नागिरी केलंय, देवरुख संगमेश्वर खूप वेळा गेलोय, देवरुख साखरपा गेलोय, कोल्हापूर देवरुख आलोय. आणि इकडे आमच्या इथे 100-150 किलोमीटर करत असतो आम्ही. पण हल्ली आमचं कोरोना नंतर थोडं कमी झालंय आमचं पण सायकलिंग. आमचा ग्रुप थोडा तुटला कोरोना नंतर. जो मोठा ग्रुप होता तो छोटा झाला. ते सेपरेट करतात आणि मग ते पहाटे 4ला सुरू करतात सायकलिंग. तर ते मला 4ला उठायला मला जरा जमत नाही हल्ली, त्याच्यामुळे माझं राहिलंय, थोडं मागे पडलंय. पण मी एकटा मग करतो 30-35 सगळ्यात चांगला टाइम जर असेल तो पहाटेचा टाइम असतो. पण ते शनिवारी कसं होतं, शनिवारी माझे सगळे मित्र मला भेटतात, मग आम्ही लेटपर्यंत गप्पा मारत बसतो. मग रविवारी सकाळी उठायला माझे वाजले होतात. असं होतं. आणि तुम्ही जसं म्हटलात की लोकांनी कोविड नंतर फिटनेस करता सायकलिंग चालू केलं, तुमचं कमी झालं असं तुम्ही म्हटलं. माझं कमी झालं सायकलिंग. वॉकिंग माझं बरेच वर्ष चालू आहे, म्हणजे तरुणपणापासूनच चालू आहे आतापर्यंत. जिम चालू आहे, ते सर्व चालू आहे. पण सायकलिंग थोडं कमी झालं कोरोनाच्या आधी खूप केलं मी असं, आणि नंतर थोडं कमी झालं ग्रुप तुटल्यामुळे. तर हे विषयांतर झालं थोडं. तर ताई, तुम्ही एवढं सगळं सायकलिंग केलं आणि मग तुम्हाला परिक्रमा करावी असं का वाटलं? नर्मदा परिक्रमा हे का वाटलं? कारण एवढं सगळं सायकलिंग केलंय, अजून तुम्ही गोव्याला पण जाऊ शकत होतात, अजून तुम्ही कलकत्त्याला किंवा कुठेही दुसरीकडे, पण तुम्हाला परिक्रमा करावी असं का वाटलं? आम्ही दर गुरुवारी सिंहगडला जातो. तर आमच्या ग्रुपमधले एक दिवेकर काका आहेत, त्यांनी मागच्या वर्षी पायी परिक्रमा केली. मग परिक्रमा तोपर्यंत नर्मदा परिक्रमा करता एवढंच मला माहिती होतं, पण काय असते परिक्रमा, कशी करतात, तर थोडे क्युरिओसिटी म्हणून मी बरेचसे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. आणि एकदा आम्ही पुणे ते शेगाव जेव्हा गेलो होतो, तर आमच्यासोबत एक सुचेता होत्या, त्यांनी परिक्रमा केली होती सायकलवर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आपण सायकलवर का करूया, सायकलवर करूयात का आपण परिक्रमा. म्हणून मी बरेचसे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे, 2024. आणि तेव्हापासून व्हिडिओज जेव्हा बघायला लागले, त्यावेळेस मला थोडं वाटलं की अरे, आपण करू शकतो. आणि नोव्हेंबर पासून, मागच्या नोव्हेंबरमध्ये मग आमचा जो सायकलिंग ग्रुप आहे त्यांना मी असं प्रपोजल टाकलं की असं आहे, माझा विचार आहे 2025 मध्ये परिक्रमा करायचं, तर कोण कोण इंटरेस्टेड आहे माझ्यासोबत यायला. तर त्यावेळेस बेसिकली कोणीही, म्हणजे सगळ्यांच्या प्रायोरिटीज असतील, त्याच्यामुळे कोणीही नाही म्हटलं. या मे बी त्यांना थोडं अनरिअलिस्टिक टार्गेट वाटत असेल. मग मी असं त्यावेळेस विचार केला की कोणी असो किंवा नसो, ही परिक्रमा मी एकटी करणार. म्हणून मग मी बरेचसे आश्रम आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केला की जर मला परिक्रमा मी एकटी करणार असेल तर कितपत सेफ आहे. तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली. ते म्हणाले की आपको एक महिला के रूप में हम नहीं देखते हैं, आपको मैया के रूप में देखते हैं. आप मैया का रूप हो. अगर आप नर्मदा परिक्रमा आप कर रहे हो तो आप मैया का रूप हो, तो इसलिए आप कर सकते हो, कोई भी प्रॉब्लम नहीं है. इस रूट पे जितने भी आश्रम है उनके सब हम कॉन्टैक्ट नंबर आपको दे देंगे. आप कहाँ जिस आश्रम में रहोगे वहां के कॉन्टॅक्ट नंबर दे देंगे, तो आप कर सकते हो. मग थोडा एक कॉन्फिडन्स मला वाढला, माझा थोडा वाढला. आणि अशा रीतीने मग मी ठरवलं
आणि शिरीष सरांना मी आमच्याच ग्रुप मधले शिरीष सर, त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं की असा असा माझा प्लॅन आहे आणि मला ऍक्च्युली त्यांच्याकडनं पॅनियर आणि कॅरियर असं त्यांच्याकडनं मला घ्यायचं होतं, म्हणून मी त्यांना कॉल केला. तर मी सरांना म्हटलं सर असंच आहे, मी विचार करत आहे, बघा तुम्हाला पण जमत असेल तर तुम्ही पण जॉईन व्हा. ते म्हणाले ठीक आहे, मी 1-2 दिवसात तुला सांगतो. मग 2 दिवसात म्हणजे मी निघायच्या आधी मग माझं बुकिंग वगैरे मी केलं, सायकल कशी घेऊन जायची ते सगळं माहिती काढली. परत तिथून इंदोरवरून ओंकारेश्वरला कसं घेऊन जायचं, रूट मॅप सगळा मी फाइंड आउट केला. इथे पुण्यातले उपेंद्र दादा एक आहेत, त्यांनी 2017 मध्ये सायकलवर केली होती, मग त्यांनी मला रूट मॅप दिला. मग रूट मॅप मी रोज सकाळी उठले की 3 तास माझे त्याच्यातच जायचे. याच्यावर रूट मॅप की इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, आपण 100 किलोमीटर रोजचं ऍव्हरेज करायचं का, असं ते थोडं प्लॅनिंग मी सगळं केलं. आणि आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आणि सायकलवर करायची, जेव्हापासून मी सायकलिंगला सुरुवात केली तेव्हापासून माझा एकच हे होता की मी सायकल चालवते म्हणजे सायकलचं मला सगळं माहिती असायला पाहिजे. पंक्चर वगैरे मी स्वतः काढते, सगळं व्हील काढून मी सगळं जे काही आहे डिसेक्शन सायकलचं ते केलं. परत माझे एक चांगले सायकलिस्ट मित्र आहेत, त्यांनी मला सगळं टेक्निकल नॉलेज सांगितलं. आणि फायनली मग शिरीष सर जेव्हा जॉईन झाले, मग ते म्हणाले की 1 दिवस तुला उशिरा चालेल का? म्हटलं हो चालेल, तुम्ही येत असाल तर मी थांबते 1 दिवस. मग असं करून ते पण मला जॉईन झाले आणि फायनली 23 जानेवारीला आम्ही ती परिक्रमा सुरू केली. ओंकारेश्वरनं संकल्प घेतला आणि उचलला. बरोबर. शिरीष सरांचं तुम्ही विचारलं म्हणून त्यांचा विचार झाला की आपण परिक्रमेला जाऊया. म्हणजे तुम्ही परिक्रमेचा विचार नव्हता केला, ह्यांनी विचारलं जस्ट म्हणून तुम्ही. नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की कोविड मध्ये मी व्हर्च्युअल परिक्रमा केली होती. ते एक ऐकणं आणि हे आणि विश लिस्ट मध्ये लिस्टिंग होतं की नर्मदा परिक्रमा करायची, म्हणजे त्यावेळी असं डोक्यात होतं की चालत करायची. ज्या दिवशी मला हिने विचारलं, साधारण 8 दिवस आधी असेल निघायच्या, आणि मग ती चक्र फिरायला लागली की बाबा आपण एक प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे तिने मला हे सांगितलं होतं की तिने पूर्ण अभ्यास केलेला आहे, कसं जायचंय, कुठे जायचंय, रूट मॅपिंग, कित्येक लोकांचे व्हिडिओ तिने पाहिले होते. आणि एवढी रेडी इन्फॉर्मेशन ज्या व्यक्तीने केलेली आहे, ज्योतीच्या बाबतीत मला फुल कॉन्फिडन्स होता की तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या थरली केलेल्याच असणार. एवढे आयती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीये, ते आयत्या बिळावरच सारखं झालं. आणि मी अक्षरशः 3 दिवसामध्ये तिला सांगितलं आपण जाऊया म्हणून. तर मग तुम्ही सायकल इकडून दोघांनी तिकडे कशी नेली, बसमधनं की ट्रेननी कशी नेली? आम्ही आपला वोल्वो बस चालते, राजरतन ट्रॅव्हल्स म्हणून आहे, ती पण चौकशी ज्योतीने करून ठेवली होती की सर आपल्याला ती बस मधनं सायकल नेता येईल. बरोबर. आणि मग पुढे आपण काय करायचं ते बघू. म्हणजे इट वॉज नॉट डिसाइडेड दॅट टाइम, पण काय करायचं ते ठरवू. पण इंदोरपर्यंत आपल्या सायकली निश्चिंतपणे आणि व्यवस्थित जातील. बरोबर. ती पहिल्या दिवशी गेली, तिने ती इतंभूत मला माहिती दिली की असं असं केलं मी, आणि अशी सायकल ते खाली ठेवतात, पुढचं चाक काढायला लागतं वगैरे करत आम्ही ती सायकल व्हिडिओ कोच त्या बसमध्ये घातली. आपल्या सायकलची ऍक्च्युली दोन्ही व्हील निघतात, दोन्ही व्हील बॉक्स मध्ये पण पॅक करू शकता. असं बॉक्स मध्ये पण पॅक होते, इझी रिमुव्हेबल असतं ना ते, नुसतं काढलं की लगेच निघतं. आणि इंदूरला पोहोचल्यानंतर करिश्मा झाला. ही आदल्या दिवशी पोहोचली होती, तिला एक चांगला सायकल मेकॅनिक मिळाला. कुठल्याही सायकलिस्ट लोकांची माहिती तिने काढून ठेवली होती. त्यातले एक सायकल मित्र आमचे तिथे जे झाले त्यांनी आम्हाला ओंकारेश्वर पर्यंत पोहोचवलं आणि अतिशय व्यवस्थित छान सायकली परत जोडून दिल्या. त्याच्या ट्रायल्स आमच्या झाल्या. 22 तारखेला संध्याकाळी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. बरोबर. मग तुम्ही दोघांनी परिक्रमा ओंकारेश्वरवरनं उचलली. ओंकारेश्वर. आता ओंकारेश्वरवरनं परिक्रमा उचलल्यानंतर तुमचा कसे अनुभव येत गेले डे बाय डे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे सुरुवात पहिल्या दिवशी किती किलोमीटर चालवली, कुठला आश्रम लागला, मग दुसऱ्या दिवशी काय, असं साधारण एक प्रवास कसा झाला तुमचा त्याबद्दल? जो मला रूट मॅप मिळाला होता त्याच्यात मॅक्झिमम थोडा हायवेचा रस्ता होता. आणि आम्ही पहिल्या दिवशी सनावद वगैरे त्या बडवा सनावद वगैरे त्या साईडने आम्ही गेलो. नर्मदाला मध्ये गेलो. भारती ठाकूरजी आहे त्यांना आम्ही भेटलो.
वा. आणि ते माझ्या याच्यात लिहिलेलं होतं मी की मला हा. त्यांना भेटायचं आहे. त्यांची छान भेट झाली आणि त्यांचं योगायोग त्या पुस्तक तिथे एवढं होत्या. सुंदर आहे आणि त्यांचे व्हिडिओ जे हो आहेत ना हो ते मी हो ऐकतो. व्हिडिओज. येस येस. फार सुंदर त्यांचे त्यांचे ते मी वाचनात आहे. पुस्तकाच्या त्यांचे सगळे वाचनाचे व्हिडिओ. व्हिडिओज. हो. हा. त्यांचे व्हिडिओज मी सगळे ऐकले, हो. ऐकले आणि बघितले होते. खूप हो. अप्रतिम त्यांचं हो. डायरेक्शन आणि खूप हो. छान होतं. तर तेच. मी शिरीष सरांना म्हटलं आपल्याला तिथे जायचं आहे. हो. त्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही 96 किलोमीटर कंप्लीट करून शालिवाहन आश्रमात थांबलो. शालिवाहन नर्मदेच्या आश्रम काठी. म्हणजे नर्मदेच्या काठी. हा. शालिवाहन आश्रम म्हणजे पलीकडच्या तटावर माहेश्वर आहे आणि ओके. माहेश्वरच्या इकडच्या दक्षिण अपोजिट तटावर साईडला. शालिवान आहे. बरोबर. म्हणजे एक टेंटेटिव्ह आमचं 90 ते 100 किलोमीटर रोजचं करायचं, कारण मला जो रूट मिळाला होता तो हायवेचा रूट होता. बरोबर. आणि योगायोग असं झालं की आम्ही रावेरखेडीला चाललो होतो आणि एका ठिकाणी आम्हाला 3 सायकल पार्क केलेल्या दिसल्या, सायकल्स. म्हणून मी थांबले तिथे विचारायला की बघायला की आता आपण सायकलवर चाललोय तर यांच्याकडनं पण एक आपल्याला अनुभव मिळेल. आणि मी तिथे थांबले. तिथे एक आश्रम होता आणि आतून बाबाजीने मला हाक मारली, आइये मैया भोजन प्रसादी कर लीजिए. मग आणि मला असं सगळ्यांनी सांगितलेलं होतं की जिथे पण आश्रमात तुम्हाला सांगितलं भोजन प्रसादी कीजिए, बालभोग कर लीजिए, चाय लीजिए, तो आप नाही म्हणायचं. नाही म्हटलं की मग अख्खा दिवस तुम्हाला खायला मिळणार नाही. असं जिथे आहे 11 वाजता भोजन प्रसादी मिळते, 11 वाजता जेवून घ्यायचं. असं मी तो लक्षात आलं माझ्या. आणि तिथे आम्ही थांबलो. तिथे भोजन प्रसादी वगैरे झाली. त्या मुलांशी ओळख वगैरे झाली. त्यांचे MTB बाईक्स होत्या. तर त्यांच्यासोबत फोटो वगैरे आम्ही काढला. तर ते म्हणाले आम्ही कच्च्या रस्त्याने आम्ही प्रेफर करतोय जायचा. तर माझ्याकडे जो रूट मॅप होता तो माझा हायवेवरून होता. म्हणून मी म्हटलं कच्च्या रस्त्यावरून तर आमच्या हायब्रिड बाईक जाणार नाही, MTB जाऊ शकतील. म्हणून आम्ही तिथे हाय हॅलो बाय केलं, फोटो काढले आणि मग शालिवान तिथे पोहोचलो आम्ही. तर अप्रॉक्सिमेटली 90 ते 100 किलोमीटर असा रोजचा आमचा टार्गेट होता. प्रवासात तर आश्रम जो होता तो भंडारी बाबांचा आश्रम होता. भंडारी बाबा आणि अतिशय सुंदर. म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की जरी हायवेने आपण सायकलिंग केलं तरी फायनली आपण नर्मदा किनारीच जाऊन मुक्काम करायचा. हे मात्र आम्ही निश्चित ठरवलं होतं की आपल्याला तो फील यायला पाहिजे. पण हायवेला कसं असतं की हायवेला कोणी विचारत नाही, सायकलिंग करतोय आपण पण विचारत कोणी नाही. एकदा त्या आश्रमामध्ये गेलं की मग परिक्रमावासी भेटतात, गप्पा होतात. अशा दृष्टीने आम्ही ते ठरवलं होतं. आणि ज्योतीने मला सांगितलं होतं की सर आपण कुठलंही हॉटेल राहण्याकरता वापरणार नाही आहोत, पण जो आपला स्टे करणार आहोत तो आश्रमामध्येच करणार आहोत आणि आश्रम लाईफ काय असतं हे आपण अनुभवणार आहोत. बरोबर. तर तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आता मॅडमनी जसं सांगितलं 90 किलोमीटर, दररोज 90 किलोमीटर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 90 करायला व्हायचं तुम्हाला दोघांनाही? अक्षरशः म्हणजे जर विचार केला तर अतिशय म्हणजे कठीण. कारण आम्ही जे रस्ते नंतर निवडले, मी करतो ना, मला माहितीये की आज 100 केलं तर 2 दिवस आराम करायला लागतो. तर पहिले 2 दिवस आम्ही आमच्याकडचं आयोडेक्स किंवा हे वगैरे वापरलं. पण नंतर परत बाटल्या काढायची गरजच पडली नाही. म्हणजे अक्षरशः मी आज तोच विचार करतोय की औषधाची अक्षरशः बॅग भरून नेली होती, पण त्यातली फार कमी औषधं वापरायला लागली. आणि जी एनर्जी पहिल्या दिवशी होती तीच एनर्जी आमची शेवटच्या दिवशी सुद्धा त्याच प्रकारची होती. आणि तुम्ही नर्मदेत आंघोळ करायचात की नाही? म्हणजे ज्या दिवशी जिकडे नर्मदा काठी गेले तर मग आंघोळ नर्मदेत करायचात की आश्रमात कुठे करायचात? कसं? बरेच वेळा आश्रमामध्ये आंघोळ केली, पण मला 6 ते 7 वेळा आम्हाला नर्मदा तीरी आंघोळ करायला मिळाली, पोहायला मिळालं मुख्य. ओके. मला थोडं कठीण गेलं, कारण तिथे चेंजिंग रूम वगैरे काही ठिकाणी होते. जिथे चेंजिंग रूम होतं तिथे करू शकले मी, पण जिथे नव्हतं तर तिथे पाण्यात नाही जाऊ शकले. म्हणजे मला इच्छा असून सुद्धा मग पाण्यात नाही जाता आलं. तो एक थोडा ड्रॉबॅक जाणवला मला. बरोबर. नाही, तिथे तुम्ही नर्मदेत आंघोळ केली ना तर त्याचं पाणी एवढं थंड आणि सुंदर असतं ना की थकवा निघून जातो लगेच. कारण मी आता उत्तर वाहिनी करतो तर मी 2 दिवस राहिलो, 3 दिवस राहिलो, 3ही दिवस मी तिकडे आंघोळ करतो. आणि एवढं तिथे एनर्जी मिळते त्या पाण्यामध्येच, एकदम वेगळंच पाणी आहे ते.
तो म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स आहे. आम्ही बर्गी डॅमला गेलो होतो. तर तिथल्या आश्रमामध्ये राहिलो. त्या दिवशी अगदी थकून गेलो होतो, म्हणजे शेवटचे 15-1 किलोमीटर तर इतका घाणेरडा रस्ता होता, म्हणजे तो रिपेअरिंग चालू होतं आणि मोठमोठे खडे, त्याच्यावरून आम्ही सायकली चालवत ते जाम अवघड असतं चालवायला. आणि त्या बर्गी डॅमच्या घाटावरती पोहोचलो आणि पाण्यामध्ये सूर मारला आणि जी काही थकान मिटून गेली माझी, फ्रेशनेस वाटलं त्या बर्गी डॅमला. आणि बर्गी डॅमचा जो आहे तो एंड दिसत नाही, समुद्र वाटतो तो. मी एका व्हिडिओ मध्ये चुकून समुद्र म्हटलोय. एवढं मोठं आहे. तुम्ही चांगले पोहणारे दिसताय, डॅम मध्ये डायरेक्ट सूर मारला म्हणजे. होऊ शकतो. तेच. मी पण पोहतो, पण मी स्विमिंग पूल मध्ये, आपला डीसी क्लबच्या स्विमिंग पूल मध्ये. ते सुद्धा विचारतो 6 फुटापेक्षा जास्त खोल नाही ना बाई, मग पोहतो घाबरून. तर मॅडम, तुमचा काय अनुभव, म्हणजे दुसरा असा कुठला अनुभव आला तुम्हाला प्रवासात, की तिथली लोक आपल्याला कशी मदत करतात, किंवा सायकलिंग करताना कुठलं संकट आलं किंवा अडचण आली, त्याच्यावर आपण कशी मात केली, असं काही तुमच्याकडे सांगण्यासारखं आहे? तशी सायकलवरची अडचण ऍज सच अशी काही आली नाही, पण 1-2 मी उदाहरण सांगते. आम्ही बडी जयंती माता मंदिरात त्या रूटवर आम्ही चाललो होतो आणि तो पूर्ण रस्ता जंगलचा होता, हार्डकोर जंगल होतं, सीताबन मधून चाललो होतो आणि तिथे बरेच छोट्या छोट्या नहेर वाहतात खाली. तर नहेरला क्रॉस करून जाण्यासाठी खालीच यावं लागायचं, आम्हाला पूर्ण खाली जावं लागायचं. ते नहेर क्रॉस करायची आणि परत तेवढंच वर यावं लागायचं. आणि रस्ता एकदम कच्चा रस्ता, तर खूप खूप एक्झॉस्ट झालो होतो आम्ही. बरोबर. आणि सारखं मी विचारत होती, कब आएगा मंदिर, कब आएगा. ते आमच्यासोबत ते मुलं जॉईन झाले होते नंतर 3 जण. त्यांना, भैया संदीप भैया कब आएगा मंदिर, कब आएगा. मग एका ठिकाणी म्हणजे थोडं ड्रेन झालो होतो आम्ही, कारण सारखं अपडाऊन ते सायकल, एवढं सायकलचं वजन, त्याच्यावर अजून पॅनियर आणि सामानाचं वजन, म्हणजे 20-25 किलो वजन ओढून वर न्यायचं म्हणजे खूप. आणि त्यात माझा थोडा पाय ट्विस्ट झाला तिथे, तर तो थोडा जरा दुखत होता, चालताना पण मला दुखत होता. आणि मला सारखं असं वाटत होतं की कधी एकदाचं मंदिर येतं, कधी एकदा पोहोचतो आपण. आमच्या 5 जणांशिवाय त्या जंगलात कोणीही नव्हतं. आणि एका ठिकाणी उदबत्तीचा सुगंध आला आम्हाला आणि सर्वांना आला. मी विचारलं, म्हटलं अगरबत्ती का सुगंध आ रहा है क्या आप सबको? म्हणजे की हाँ आंटी आ रहा है, हमको भी आ रहा है, हमको भी आ रहा है. तर मला असं वाटलं की आजूबाजूला कुठेतरी मंदिर असेल. मंदिर असेल आणि तिथे कोणीतरी येऊन उदबत्ती लावली असेल, पण दूर पर्यंत कोणीही नव्हतं, कोणाचं अस्तित्व सुद्धा जाणवत नव्हतं. मग ते संदीप भैया मला म्हटले की आंटी जी, ये मैया का अपने को संदेश है कि मंदिर अभी बहुत पास में है. आणि बरोबर 1 किलोमीटर नंतर मंदिर आला. आणि संकट ऍज सच सायकल पंक्चर शिवाय मेजर तसं काहीच नाही आलं, म्हणजे मैयाची कृपा. म्हणजे मी तर म्हणते की मैयाने पूर्णपणे आम्हाला तिच्या पंखाखाली घेऊन आम्हाला परिक्रमा करवली आणि छान मार्ग मिळत गेला आम्हाला. कठीण मार्ग आहे, पण क्षणोक्षणी आम्हाला, असं तुम्ही विचारलं की गावकऱ्यांचं कसं, गावकरी खूप सेवाभाव आहे. म्हणजे इतकी सेवाभाव आपल्याला पुण्यात शहरांमध्ये बघायला मिळत नाही. कोण कोणाला विचारत पण नाही, तू चहा पिला नाही पिला काय. तर पण तिथे आप चाय पी लीजिए, आप चाहे तो दूध ले लीजिए, आप गन्ने का रस ले लीजिए, आप छाछ ले लीजिए. म्हणजे इतकं ते म्हणजे करतात ते, की अगदी अक्षरशः मन भरून येतं. म्हणजे मी तर असं वाटलं की या सर्व लोकांनी, ज्यांनी परिक्रमामध्ये आपल्याला एवढं प्रेमाने खाऊ-पिऊ घातलंय, किती मोठं कर्ज आहे माझ्यावर त्या लोकांचं. म्हणजे मी कशी माझ्या उरलेल्या आयुष्यात मी कशी परतफेड करणार त्याची, ते मला इतका मोठा प्रश्न आहे आता. म्हणजे मला आता काही ना काही करावं लागेल की ज्यांनी ऍटलीस्ट मनाला एक समाधान, की आपण पण दुसऱ्यांसाठी काहीतरी करत आहोत. सर, तुमचा कसा अनुभव त्याच्याबद्दल आता? आता जसं ज्योतीने सांगितलं की संकट हे म्हणजे आम्हाला वाटलं नाही. जर तो रस्ता बघितला, म्हणजे अक्षरशः अमरकंटकला पोचताना आम्ही एका आश्रमामधून निघालो आणि आम्ही शॉर्टकट नि जाऊ असं ठरवलं. 5 जणांनी ठरवलं की शॉर्टकटने जाऊ. आणि जवळजवळ आमचे 15 ते 20 किलोमीटर वाचणार होते त्यामुळे. पण
त्या रस्त्यावरती आम्ही जाताना जसं पहिले की एक ओढ्यातनं आम्ही सायकली काढल्या आणि त्याच्यानंतर स्टीफ डोंगर दगडांचा की ज्याच्यामध्ये ती सायकल दगडावरनं उडाली की मागे वेट असल्यामुळे पुढचं चाक असं उंच व्हायचं, म्हणजे ते विली होती ना जशी, पण ते सुद्धा आम्ही पार केलं. म्हणजे एक 6 ते 7 किलोमीटरचा तो पायी रस्ता होता पूर्ण. ह्या टोटल परिक्रमेमध्ये आम्ही जसं ज्योतीने सांगितलं की आम्ही ते किनाऱ्याचे रस्ते, पहिले आमचं जर डोक्यामध्ये होतं की आम्ही हायवे करणार, ती मुलं आम्हाला भेटली आणि आम्ही किनाऱ्याने सुरुवात केली आणि आमची मानसिकता झाली. ते मुलांनी सांगितलं, अरे आप चिंता मत करो, आपके सायकल को जो भी होगा हम देख लेंगे. आणि मग त्यामुळे आमची पण मानसिकता ती झाली की मग दुसऱ्या दिवशीपासून आम्ही पण अरे शॉर्टकट देखेंगे. सगळ्यात म्हणजे रोजचं काम हे असायचं की ज्योती सगळं आमचं खाणं वगैरे झालं की आम्ही आपल्या गादीवरती पाय पसरून पडायचो. ही आणि तो गजेंद्र म्हणून होता, तर ते दोघं जण रूट मॅपिंग करायचे. शॉर्टकट आहे, कसं रस्ते आपल्याला जवळ पडेल आणि मग कसं आपल्याला जाता येईल, अशा प्रकारचे रस्ते आम्ही हुडकायचो. म्हणजे जे काय आम्ही डेली प्लॅनिंग डोक्यामध्ये होतं ते प्लॅनिंग आम्ही नंतर मला वाटतं रिफर केलंच नाही. रोज हे दोघं जण ठरवायचे या रस्त्याने जायचंय, त्या रस्त्याने आम्ही सगळेजण जायचो. तिकडचं ऊन कसं असायचं? ऊन 2 ठिकाणी आम्हाला म्हणजे संकट नाही म्हणता येईल, पण उशीर झाला, संध्याकाळ झाली आणि आश्रम सापडायला आम्हाला जरा म्हणजे नक्की गावकऱ्यांनी सांगितलं होतं की 1.5 किलोमीटरवरतीच आश्रम आहे, पण अंधारामुळे रस्ता दिसतो कारण पायवाट आणि ते शेताचे बांध मुळे जरा आम्हाला असं चरकल्यासारखं आलं की आपण पोहोचू शकू का नाही. मग आम्ही मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली आणि अरे या आश्रम है क्या आसपास काही, म्हणून आम्ही काही ठिकाणी घरं वगैरे दिसत होती, पण घरातनं लोक वगैरे कोणी बाहेर आले नाहीत. नॉर्मली तसं होत नव्हतं. पण मग एक 5-6 सेकंदानंतर शंख फुंकल्याचा आवाज आला, मोठमोठ्यांनी शंख फुंकले गेले. मग आम्हाला कळलं की हे आश्रमवाले आपल्याला बोलून घेतात. तसं त्या आश्रमामध्ये गेलो आणि अजून एक ठिकाण असं होतं की कच्चे रस्ते होते आणि अंधार पडला होता. तर 2 बायका डोक्यावरती भारे घेऊन येत होत्या आणि त्या म्हटल्या बाबाजी, महाराज जी म्हणायचे ते, महाराज जी भैया जी कहाँ जा रहे हो? अभी 1.5 किलोमीटर पे आश्रम है, वहां पे जाएंगे, अंधेरा बहुत हुआ है और आगे का रास्ता जो है वो साइकिल के लिए ठीक नहीं है, तो ऐसा करिए आप हमारे पास ही रुकिए. आणि मग आम्ही विचार केला, म्हटलं आता पुढे कसा रस्ता असेल किंवा काय हे सांगतायत. आणि अक्षरशः म्हणजे त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे मुक्काम केला, त्यांच्याकडे आम्ही भजन संध्या वगैरे केली, रात्री भजनं म्हटली छानपैकी. आणि सकाळी जेव्हा आम्ही निघालो त्या रस्त्याने, अक्षरशः हॉरिबल रस्ता होता. म्हणजे असे उत्तर डोंगर उतार, नंतर अगदी नदीच्या किनारी रस्ता. तो आश्रम अतिशय सुंदर होता. गौरी शंकर महाराजांचा आश्रम. पण रात्री अजिबात शक्य नव्हतं, म्हणजे आम्ही पोचू शकलो नसतो. जे तिकडे लोक सांगतात ना, ती मैयाच त्यांना बुद्धी देते, थांबा. बरोबर, म्हणजे तेच अक्षरशः आपण ऐकलं नाही ना तर मग संकटात पडतो पुढे. म्हणून जे सांगतात ते ऐकायचं तिकडे. आणि बरोबर योग्य वेळी आम्हाला कोणी ना कोणी येऊन म्हणायचं की नाही आप यहाँ रुक जाइए, आप हमारे यहाँ रुक जाइए. कमीत कमी आम्ही 5 ते 6 वेळा असं झालं की आम्हाला त्यांनी घरी हे केलं. एका ठिकाणी आम्ही समनापूरला निघत होतो, तिथून ज्या पॉइंट वरून आम्ही थांबलो होतो विचारायसाठी रस्ता, आणि अंधार होत चालला होता. आणि माझं असं मत असायचं की अंधार झालं तर सायकल नाही चालवायची. मग तुमच्याकडे लाईट असू दे, ब्लिंकर्स असू दे, काही असेल, आपल्या सगळ्यांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. 5 जणांची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हटलं जिथे मिळेल जागा, मंदिर जरी मिळालं, ओपन जरी असलं तरी चालेल आपल्याला. आणि काय 5 जण होतो सोबत, त्याच्यामुळे भीतीचं काही कारण नव्हतं. तर मी रस्त्यावर थांबले आणि एक मोटरसायकलवाला येत होता, त्याला थांबवलं, त्याला विचारलं समनापूर किती लांब आहे आणि कसा रस्ता आहे. कारण रस्ता डांबरी रस्ता असला तर 10 किलोमीटर आपण अर्ध्या तासात जाऊ शकतो, पण रस्ता जर चांगला नसेल या रोलिंग रोड असेल तर त्याला त्याच 10 किलोमीटरला 1 तास लागतो. आणि 1 तास त्यावेळेस अंधार होत चालला होता, तर 1 तास शक्य नव्हता आम्हाला. हे मी त्या
मोटरसायकलवर जे चालला होता मुलगा त्याला विचारत होते. बरोबर. तेवढ्यात बाजूला एक शेत होतं, तिथे एक बाबाजी आणि एक मैया ते काम करत होते. बस त्यांचं आटपलं होतं, निघालेच होते. बरोबर. मग ते बोलले, ते म्हणाले आपको कहाँ समनापुर जाना है क्या, वहां पे एक आश्रम है, असं त्यांच्याशी बोलणं झालं. मग ते म्हणाले की आप एक काम कीजिए मैया, आप यहीं पे रुक जाइए, हमारे यहाँ रुक जाइए. तो मी म्हटलं बाबाजी हम 5 लोग हैं, आपके यहाँ हम मतलब ऍडजस्ट होऊ शकू का? ऍडजस्ट म्हणण्यापेक्षा आपके यहाँ म्हणजे तुम्ही मॅनेज करू शकाल का 5 जणांचं? त्याला की मेरा घर छोटा है लेकिन आपके लिए व्यवस्था कर देते हैं. आणि ते अक्षरशः तिथून आम्हाला ते घरी घेऊन गेले. संध्याकाळी अगदी गोड पुरी, खीर वगैरे याचं त्यांनी आम्हाला जेवू घातलं. म्हणजे इतके सुंदर अनुभव शब्दांच्या पलीकडे. बरोबर. ते शब्द आठवतात की शब्दांच्या पलीकडे इतके सुंदर, इतके छान अनुभव. म्हणजे तुम्ही विचार करा, आम्ही त्यांना ओळखत नाही, ते आम्हाला ओळखत नाही. म्हणजे एखाद्या परक्या व्यक्तींना आपल्या घरात आश्रय देणं या आपल्या घरात बोलून रात्रभर हे करणं किती मोठं मन असावं त्या लोकांचं. त्यांची पण फॅमिली आहे, बायको आहे, मुलं मुली आहे, सून आहे. भारत आहे आपला. आणि आपण टीव्हीवर सगळं निगेटिव्ह दाखवतात, असं झालं तसं झालं. पण तुम्ही जर गावात गेलात ना तर हाच आहे भारत. कारण गावामध्ये, खेडेगावात जे तुम्हाला आदरातिथ्य आहे ते शहरात नाही मिळणार. आणि खेडेगाव आहे तीच आपलं खरं भारत आहे. हे शहर नुसतं नावाला आहे. त्यात आपण जास्त जरी लोक राहत असलो तरी 80% तर खेडेगावच आहेत आपल्याकडे अजून सुद्धा. 20% शहर असतील. एका आश्रमामध्ये आम्ही असंच संध्याकाळी पोहोचलो. बरं. आणि त्या आश्रमामध्ये जेवणाची व्यवस्था नव्हती. त्या महाराजांनी सांगितलं की मी आश्रम तर चालू केलेला आहे, पण मी इथे जेवणाची व्यवस्था तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्ही इथे राहू शकता, पण जेवणाचं तुम्हाला बघायला लागेल. बरोबर. तर ते शेजारी एक गृहस्थ होते, तर त्यांनी ते ऐकलं. ते म्हटले, महाराजजी आज की प्रसादी हमारे घर. बरोबर. आणि त्या गृहस्थांच्या घरी गेल्यानंतर आम्ही बघितलं तिला प्लास्टर सुद्धा नव्हतं. आणि त्यांच्याशी जेव्हा गप्पा झाल्या आमच्या, शेतमजूर होते. एक मुलगा त्यांचा काहीतरी एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला होता, तो नोकरीला गेला होता. बरोबर. आणि घर मात्र मैयाच्या किनारी, म्हणजे त्यांच्या घरातनं मैया दिसत होती. तर त्यांनी ही सगळी गोष्ट झाली 6:30 पावणे 7च्या दरम्यान. आणि पुढच्या 1.5 तासामध्ये आमच्या 5 लोकांचा गरम स्वयंपाक त्या मैयानी तयार केला होता. आणि आग्रहाने आम्हाला जेवायला घातलं. आणि ज्योती, तो एक एक्सपिरियन्स सांग ना, ते ताकवाल्या बाईचा, दुकानदारी. एका ठिकाणी आम्ही, दुपारची वेळ होती, 11, 11:30 वाजता. तर त्यांनी मैयाने आम्हाला थांबवलं की बाबाजी मैया आप रुक जाओ. तर आम्ही म्हणजे सोबतच आम्ही सायकल चालवायचो सगळे 5 जण, पुढे मागे असायचं. तर थांबलो त्यांच्याकडे. आता दुपारची वेळ म्हटल्यावर मग ताक, मठ्ठा, छाछ म्हटलं की एकदमच बरं वाटलं आम्हाला. मग त्या मैयाला आम्ही विचारलं की आपकी खेती काय. आणि आम्ही नॉर्मली काय करायचो, कुठल्याही गावात पोहोचलो या कोणाकडेही थांबलो की आम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचो. तुम्ही काय करता, मग तुम्ही शेती करता, मग तुम्ही काय उगवता, असं सगळं आपलं नॉर्मल छान गप्पा व्हायचे ते. मग त्या मैयांना विचारलं तर ते म्हणाले की खेती वगैरह तो मेरी कुछ है नहीं, यहाँ पे एक छोटा सा दुकान टाइप, टपरी टाइप टाकली होती, त्याच्या गोळ्या बिस्किट वगैरे असं ते होतं. आणि हमारे पास एक गैया है. तो ते म्हणाले की गैया का दूध सुबह का जो मिलता है वो हम बेचते हैं, और शाम का जो दूध है उसका मैं दही लगा के परिक्रमा वासियों के लिए देती हूँ. बस इतना ही है मेरे पास. म्हणजे तात्पर्य म्हणण्याचा असा की ज्याच्या पानात एक पोळी आहे खाण्यासाठी, त्या पोळीतली अर्धी पोळी ते परिक्रमा वासियांच्या द्यायची तयारी. किती मोठं मन असायला पाहिजे, किती मोठं. म्हणजे मला अक्षरशः भरून आलं. मग शेवटी आम्ही त्यांना, आणि अशा काही ठिकाणी आम्ही मग त्यांना पैसे पण द्यायचो की नाही, तुम्ही हे करताय, खूप चांगलं काम करताय, आमच्याकडनं एक म्हणजे त्याचा मोबदला म्हणून नाही आहे, पण आमच्याकडनं तुम्ही ठेवून घ्या, तुम्हाला अजून त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकेल. असे अनेक ठिकाणी इतकं सुंदर, म्हणजे इतका छान अनुभव ना. म्हणजे खरंच त्या गोष्टी आता मी आठवण आली तर मला माझं मन भरून येतं त्या गोष्टी. आणि हे सगळ्या स्तरावरती होतं. म्हणजे फक्त गरीब किंवा श्रीमंत किंवा असं नाही, प्रत्येक भेटलेला माणूस हा अशा प्रकारे आमच्याशी रिॲक्ट होत होते. बरोबर. एका घरी तर आम्हाला अक्षरशः राजेशाही ट्रीटमेंट मिळाली. प्रकाशम म्हणून वरनं आम्ही निघालो. एक वाणी विहीर म्हणून आम्हाला त्या अक्कलकुवापर्यंत जायचं होतं. पण संध्याकाळ झाली आणि जसं म्हटलं की आम्ही रात्री
प्रवास टाळायचो. हम्म. तर ते 2 गृहस्थ भेटले. हम्म. त्यावेळी ज्योती मला मराठीमधनं म्हटली की सर आता अंधार झालाय आणि आपल्याला अजून पुढे 10 किलोमीटर जायचं. म्हणजे तिचं बरोबर. म्हणणं असं होतं की आपण लवकर निघू. ते हम्म. बरेच गप्पा मारत होते आमच्याशी. बरोबर. तर त्यांना तो मतितार्थ कळला बहुतेक. हम्म. आणि त्यांनी सांगितलं म्हणे अगर आपको इतराज ना हो हम्म. तो आप हमारे यहाँ पे रुक सकते हैं. मग मी ज्योतीला विचारलं, कारण म्हटलं आमचं आणि पहिले 2-3 दिवसच होते म्हटलं, हा. कारण तिच्या कम्फर्टच्या दृष्टीने किंवा असं बरोबर. एकदम कोणाकडे जायचं. अनोळखी. हा, बरोबर. तर तिने पण लगेच मला म्हटली, हा शिरीष सर आपण अंधार आहे तर आपण जाऊया. आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते तिथले नंबर 1 ज्वेलर, त्यांचे नंदुरबारमध्ये सोमराज सोनी नाव आहे त्याचं. सोमराज. तर नंदुरबारमध्ये एक त्यांची ब्रांच आहे आणि एक त्यांच्या गावामध्ये तिथे एक ब्रांच होती. आणि त्यांनी त्यांच्या दुकानावरची जागा आम्हाला राहण्याकरता दिली. त्यांच्या घरी जेवायला घेऊन गेले. घरी त्यांच्या पूर्ण फॅमिली, म्हणजे असं समोर ताट, हे पाटावरती ताट, त्याला मस्त रंगोली वगैरे आणि जेवणाचे अनेक प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये. आणि ते त्यांच्यापैकी कोणी बसायला तयार नव्हता. आम्हाला दोघांनाच बसवलं. तसं नाही चालणार, तुम्ही पण बसा म्हणून. मग ते बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथलं मंदिर दाखवलं, आरती वगैरे तिथे झाली. त्यांच्या घरात आरती केली आणि सगळे जण, म्हणजे घरातले सगळे जण आम्हाला सोडण्याकरता आले. ते अक्षरशः म्हणजे मन ते झालं की असं वाटायचं की अरे ही लोक आपल्याकडे अशा प्रकारचं अतिथी देवो भव आहे. बरोबर. तेच. आणि सायकलिंग केल्यावर, एवढं दमल्यावर साधी जरी पोळी आणि भाजी मिळाली ना तरी ती अमृतासारखी लागत असेल. करून माझा अनुभव आहे. पण करून येतो सायकलिंग आणि अति एक्झॉस्ट होतो. तर मग आपल्याला काही मिळालं, साधं पाणी प्यायला मिळत नाही कधी कधी, तर पाण्याची तहान लागल्यावर त्या पाण्याचा घोट असतो ना, तो अमृता समान लागतो. हे मला सायकलिंगनी समजला. म्हणजे अमृत काय आहे, तर मी तर म्हणतो हेच अमृत आहे की जेव्हा एकदम अति तहान लागल्यानंतर तुम्हाला थोडं पाणी प्यायला मिळालं ना तरी ते पण अमृतच आहे. एवढं सुंदर लागतं. पानात जे वाढून मिळायचं, कधी दाल, कधी रोटी. तर मग आम्ही कधी हा विचार नाही करायचे की आपल्याला काय मिळालेलं आहे. हा विचार करायचे आज माझ्या पानात अन्न आहे, आज ज्याच्यातून मला ऊर्जा मिळणार आहे आणि उद्याचे 100 किलोमीटर चालवणार. बरोबर आहे. तेच. नाही, पण ते जेवण सुद्धा रुचकरच लागत होतं. म्हणजे कुठलंही एक दिवस तर आम्हाला दुपारच्या वेळी आम्ही एका आश्रमामध्ये पोहोचलो. तिथे तिक्कड करतात. तिक्कड जाड रोटी असते आणि निखाऱ्यावर भाजलेली रोटी आणि ते डाळ. ती रोटी बघितल्यानंतर म्हणजे अशीच, आणि तिला काही आकार विकार म्हणजे ते बाबा महाराज करतात त्यांचे, हातावर करतात. हातावर करतात आणि नाही कशालाच म्हणत नाही. आम्ही गेलो तेव्हा त्यांचं उरकलं होतं सगळं. पण आम्ही 2 जण पोहोचलो. नाही बैठी आप हो जाएगा, एवढंच तो माणूस म्हटला. झाडाला पाणी वगैरे घालत होते नाही का. आपण त्या एका आश्रमामध्ये एवढी जाड रोटी पण पचली आम्हाला. तुम्ही सायकलिंग करताना एनर्जेल वगैरे ठेवलं होतं का बरं? एनर्जेल मी ठेवलं होतं, पण त्याचा गरज पडली नाही. मी सांगते ना, नर्मदा परिक्रमा करताना जी मैया ऊर्जा देते ती आय थिंक एनर्जी जेल या सप्लिमेंट पेक्षा कैक पटीने. पण तिथे ऊन फार असतं त्या एरियामध्ये पण. शेवटचे 8 दिवस आम्हाला ऊन जाणवलं. मग जानेवारी महिना ऍक्च्युली चांगला, म्हणजे सायकलने जर कोणी करणार असेल तर साधारण पहिल्या फर्स्ट वीक ऑफ जानेवारी 8-10 तारखेपर्यंत तुम्ही सुरू करायला पाहिजे. म्हणजे साधारण मिडल ऑफ फेब्रुवारी पर्यंत तुम्ही संपवली, एक साधारण 30 ते 40 एक दिवसात तुम्ही संपवली, तर ते दॅट इज गुड. बरोबर. परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणी साधू संत भेटले का सायकलिंग करताना? कोणी साधू संत असे कोणाचे अनुभव आले का? कोण म्हणजे आता आश्रमात गेल्यावर पण साधू संत असतात, त्यांच्याबद्दल काय तुम्हाला अनुभव आले? बोलणं आता सध्या प्रयागराजचा आपला कुंभमेळा होता, त्याच्यामुळे जिथे जिथे ज्या आश्रममध्ये जात होतो आम्ही, त्या आश्रम मधले बाबाजी म्हणजे संत हे सगळे प्रयागराजला आले. त्याच्यामुळे आपल्याला नाही कोणाची आम्हाला एक
दादा गुरु म्हणून आम्हाला भेटले वाटेत. ते पाणी पिऊन फक्त गोरखपूर या गावी भेटले. ऍक्च्युली आम्ही म्हणजे आम्हाला जी अमरकंटक मध्ये कळलं होतं की ते आमच्या पुढे चाललेले आहे. बरोबर. त्या दिवशी आमची त्यांची गाठ पडली. बरोबर. त्यांच्याशी गप्पा झाल्या, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी आमची पुढली व्यवस्था काय आहे या बाबतीत चौकशी केली आणि म्हटले जर तुम्हाला राहायचं असेल तर माझ्या ज्या ज्या ठिकाणी आश्रम आहेत त्या ठिकाणी राहू शकतात. त्यांचा स्वतःचा आश्रम अजून त्यांनी चालू केलेला नाही. बरोबर. आणि म्हणतात की ते फक्त नर्मदेचं पाणी पितात आणि पाणी पितात. त्यांनी आमच्या सायकलीच्या घंटा वाजवल्या. त्यांना इतकं कौतुक, त्यांना खूप कौतुक वाटलं की सायकल. आणि म्हणजे मी म्हणजे आता 5 जणांमध्ये मी एक महिला म्हणून सगळ्या लोकांना मैया आप सायकल चल, आप सायकल परिक्रमा करे. म्हणजे त्यांना इतकं कौतुक आणि आश्चर्य वाटायचं की अरे म्हणजे कसं काय एवढं 3000 किलोमीटर करे. ते एक फार त्यांना कौतुक वाटायचं. बरोबर. परिक्रमेमध्ये तुम्ही सोबत पैसे घेतले होते तर ते कधी वापरायची वेळ आली का तुमच्यावर? म्हणजे हे लोकांना दिलेत ते सोडून, लोकांना तुम्ही मदत केलीत ते सोडून असं कधी? नाही, मी तेच सांगतो की आमचा जो खर्च झाला खाण्यापिण्याचा, आम्ही थोडंफार आम्हाला जे लागलं, बरोबर, 2000 रुपये म्हणजे पूर्ण डेली आपण 2000 रुपये खायला प्यायला खर्च करतो. ते पूर्ण परिक्रमा म्हणजे सकाळचा चहा किंवा कधी नाश्ता नाही मिळाला तर नाश्ता, अदरवाईज आम्ही स्वतःचे म्हणजे पैसे आम्हाला खर्च करायला लागले. बरोबर. आपण आता पुण्यात एका वेळेला हॉटेलमध्ये जेवलं तर 2000 रुपये लागतील. तसं आहे. छान. म्हणजे तुमचे एकदम बिन पैशानी, लगभग बिन पैशानीच झाली असं म्हटलं. हो अगदी. फक्त नाश्त्याला वगैरे लागत, कारण सकाळी निघालो आम्ही की रस्त्यावर लोक असायचे की मैया बाबाजी आप महाराजजी आप चाय पी लो, चहा पाजणार आणि बिस्किट देणार असं. म्हणजे तेव्हापासून ते हे असायचं, म्हणजे दिवसाची सुरुवात. नंतर लक्षात यायला लागले की आपण कोणाला नाही म्हटलं की नाही हम अभी पी के आए, मग त्यांना फार वाईट वाटायचं की अरे आपण एवढं म्हणतोय. आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण परिक्रमेवर असताना चहा दिला, खाऊ पी घातलं तर पुण्य त्यांना मिळेल. मग नंतर मग काय केलं मी, एकदम छोटस अगदी एक घोट, नाही म्हणायचं नाही, एक घोट घ्यायचं, म्हणजे त्यांना पण समाधान आपल्या, कारण आपण तरी किती चहा पिणार. असं ते सगळं दिवस म्हणजे सुरू केली आम्ही सायकलिंग तेव्हापासूनच असं असायचं. म्हणजे बोलून मठ्ठा घ्या तुम्ही, ताक घ्या, ऊसाचा रस आहे. परिक्रमा 4 बजे हम शुरू करते हैं, 6-7 बजे तक हम परिक्रमा वासियों के लिए चहा पण ठेवतात आणि ऊसाचा रस आहे, ताक आहे, असं सगळं खूप करतात. पण तुम्हाला असा कोणता एखादा आठवणीचा क्षण मिळाला का या पूर्ण सायकलिंग परिक्रमेमध्ये? जसं मला एक मिळालंय, मी तुम्हाला सांगेन नंतर. तसं म्हणजे आपण म्हणतो ना की मरताना मला देवाचं नाव आठवलं पाहिजे, तसं मरताना आपल्या आयुष्यातले काही महत्वाचे क्षण आपल्याला आठवतात. हे सगळं जे नियर डेथ एक्सपिरियन्स वाले सांगतात, तसा तुम्हाला कुठला क्षण ह्याच्यात मिळाला आहे का की तुम्हाला तो शेवटपर्यंत आठवेल असा? ज्यावेळी आम्ही अमरकंटकला पोहोचलो की आज ह्या ठिकाणी आपण पोहोचलो, जेव्हा नर्मदा कुंडाचे तिथे गेलो आणि अक्षरशः म्हणजे की झालं आपल्या हातनं, हे एक अचिव्हमेंट झाली, त्याची एक मजा. एक की या ठिकाणी यायचं होतं आपल्याला. आणि तसंच सेम ओंकारेश्वर वरती आल्यानंतर म्हणजे ज्योती अक्षरशः म्हणली, शिरीष सर आपण पोहोचलो. पण आम्ही प्रवासाची पण तुम्ही मजा घेतली असेल, पोहोचण्यापेक्षा प्रवासाची मजा जास्त चांगली आहे. प्रवासामध्ये रानमेवा म्हणजे निसर्ग तिथला आणि तिथली लोक, तो भाग म्हणजे कसा आहे की चना, बोर, ऊस, नंतर ते काय म्हणायचं, बटले म्हणजे मटार आणि कणीस, भुट्टा. तर असं वाटेत सगळीकडे मिळायचं. आणि ही मुलं आमची जी होती आमच्या बरोबर, आम्ही त्यांना ब्रह्मा विष्णू महेशच म्हणायचो. तर ते अंकल जी, आंटी जी, वो खाना है क्या, म्हणजे आतमध्ये शिरणार, हरभरे तोडणार. एकदा तर आम्ही मस्तपैकी कणस, हरभरे असं सगळं भाजून
दुपारचं जेवण सोडून दिलं आणि हुरडा पार्टी हुरडा पार्टी म्हणजे हुरडा पार्टी. प्रत्येक क्षण मी सांगते, प्रत्येक क्षण आम्ही या परिक्रमेचा एन्जॉय केलं, त्या मुलांमुळे पण एन्जॉय केलं. आणि म्हणजे मैयाने सगळं इतकं व्यवस्थित प्लॅन करून घडवून आणलं आमचं की एकही क्षण असं खूप भीतीदायक म्हणा या खूप म्हणजे असं की आता बस, आता नको, याच्या पुढे आता शक्य, असा क्षण नाही आला. म्हणजे एनर्जी लेवल तर आमची भरपूर होती, खूप मजा करायचो आम्ही, मुलं पण. म्हणजे इतक्या फॉरेस्ट एरिया मधून आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा सुद्धा एन्जॉय केलं आम्ही. म्हणजे खरंच एक मेमोरेबल, म्हणजे मला ते प्रत्येक क्षण माझ्या आठवणीतला, प्रत्येक क्षण. म्हणजे जरी मी आता सध्या पुण्यात आहे तरी माझं मन अजूनही परिक्रमेत फिरताय माझं मन. तसंच आहे. माझा एक असा एक्सपिरियन्स आहे. माझं गाव आहे विजयदुर्ग. विजयदुर्गच्या जवळ माझं गाव आहे वाघोटण. तर वाघोटण पासून विजयदुर्गचा किल्ला आहे 32 किलोमीटर, 32 किलोमीटर. तर मी मे महिन्यात गेलो होतो, इथून सायकल घेऊन गेलो होतो गावाला आणि सायकलनी म्हटलं जाऊया किल्ल्यात मस्त आणि रिटर्न येऊया एकटाच. तर मी 6 वाजता सुरुवात केली सायकलिंगला आणि तिकडे घाट सेक्शन आहे पूर्ण चढ उतार. तर मला पोचायला तिकडे 9 वाजले, 3 तास लागले 32 किलोमीटरला, कारण ते पूर्ण घाट चढवायला लागतो सायकलनी. काही ठिकाणी उतरायला पण लागतं. तिकडे मिसळ वगैरे खाल्ली मी आणि मग रिटर्न येत होतो. आणि रिटर्न येताना एवढं ऊन लागलं ना मे महिन्याचं मला, आणि मला ऊन जास्त सहन होत नाही कारण मी ऑफिस आहे माझं, मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, माझं ऑफिस एसी आणि मी कायम एसीत असतो. जसं कोंबडी बसते ना खोरड्यात तसा मी असतो आणि कंटिन्यू थंडगार मध्ये 22 मी ठेवतो. माझ्या पार्ट्या मला बूम मारतात, क्या भरत बाई इतना थंडे में बैठते हो, असं ते म्हणतात. तर त्यामुळे ते मला एवढं ऊन लागलं ना आणि तहान झाली जाम, सारखं तहान लागायची. पाणी प्यायचो, पाणी पोटात हलायला लागलं पण तहान थांबत नव्हती, एवढं पाणी. आणि मग घाटातून येताना एका ठिकाणी पाईप फुटलेला दिसला पाण्याचा आणि फवारा उडत होता. मी सायकल रस्त्याच्या बाजूला टाकली आणि त्या पाण्यामध्ये मस्त आंघोळ केली आणि सगळे जाणारे ट्रकवाले मला हात करत होते आणि त्यातले काही ओळखीचे पण निघाले आमच्या गावातले, कारण आंब्याचा सीझन होता, आंब्याचे ट्रक घेऊन चाललेले. ते पण अरे भरत इकडे कुठे आंघोळ करतो असं मला सांगायचं, तुला सोडू का ट्रकनी असं. तर ती जी आंघोळ आहे ना पाण्यातली, ती माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील, असं तो क्षण मी अनुभवला. आणि तुम्ही ते एवढं सायकलिंग केलंय, तुमच्याकडे किती क्षण असतील आठवणी ठेवण्यासारखे. तुम्ही ते 2100 किलोमीटर 2500 किलोमीटर असं सर्व केलंय. तर सायकलिंग सारखी मजाच नाहीये ऍक्च्युअली. परिक्रमा तर आहेच सुंदर, पण सायकलिंग पण फार सुंदर आहे. असं त्याच्यासारखी मजा कशातच नाही. आश्रमामध्ये जिकडे जायचात तुम्ही, तिथे तुमची राहण्याची व्यवस्था कशी असायची, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आश्रमातली व्यवस्था? आश्रमात जशी व्यवस्था आहे तशी आहे. म्हणजे आम्ही हा विचार करायचो की आपल्याला आज काहीतरी बसताना आपल्या आसनसाठी आपल्याला काहीतरी जागा मिळालेली आहे. कित्येक वेळा थोडं ओपन असायचं, ते मंदिराचा मंडप जे आहे त्याच्यात ते असायचं. आणि मला थोडे अडचण याच्यासाठी यायची की कधी तिथे वॉशरूम्स नसायचे या मग बाथरूम नसायचे आंघोळीसाठी. तो एक ते थोडं मेजर, कारण मी पूर्ण आयुष्य माझं शहरात राहिलेली आहे, त्याच्यामुळे ओपन मध्ये आंघोळ वगैरे करणं या असं थोडं मला जरा हे ऑड वाटायचं मला. मग मी थोडं त्याच्यातून मार्ग तर काढायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी काय करायची, मी सकाळी 3:15 3:30 उठायची. म्हणजे बाकीचे लोक, बाकीचे परिक्रमावासी उठायच्या आधी आंघोळ सगळं आवरून कपडे चेंज करून, कारण कपडे चेंज करायला पण जागा नसायची, कपडे वगैरे चेंज करून परत मी तास 1.5 तास झोपायची. असं मी तो माझ्यासाठी मार्ग काढला होता. म्हणजे थोडं कठीण, बायकांसाठी थोडं मुश्किल असतं, थोडं कठीण असतं. तर तो एक मी थोडा फेस केला. वॉशरूमचा. आणि मग ऑप्शन नाही त्याच्याशिवाय, मग त्याच्यातून काय मार्ग आपल्याला काढता येईल, तर असा मार्ग मी काढला होता. तुम्ही काय सांगाल आश्रमातील व्यवस्थेबद्दल? जसं ज्योती म्हटली तसंच की ती सकाळी लवकर उठायची आणि करायची. आश्रम लाईफच होतं. म्हणजे तिथे गेलं की पहिलं आपली जागा बघायची. आता आम्ही 5 जण असायचो, त्यामुळे आम्ही थोडस आपल्याला वेगळी कुठेतरी जागा मिळेल का वगैरे असं बघायचो. मग समजा आश्रमामध्ये गाद्या असल्या, गाद्या म्हणजे ती अॅक्रेलिकची शीट आणि त्याच्यावरती तर ती मिळाली तर ती गादी घ्यायची. अदरवाईज ज्योतींनी उल्लेख केला दिवेकर काकांचा. तर त्या दिवेकर काकांनी आम्हाला दोघांना स्लीपिंग बॅग
प्रेझेंट केली होती ओके. परिक्रमेला जायच्या आधी. हा हा. आणि त्यावेळी आम्हाला असं म्हणजे तिचं महत्व काय आहे असं फारसं वाटलं नव्हतं. पण ज्यावेळी आम्ही परिक्रमेला सुरुवात केली त्यावेळी कळलं की ह्या स्लिपिंग बॅगचं किती महत्व आहे. तर आम्ही एक शीट अंतरायचो, आपलं काय म्हणतात त्याला, फ्लेक्स कट करून घेतले होते आपल्या सतरंजी सारखे, कारण ते फोल्ड चांगले व्हायचे आणि बसायचे सायकल. सायकलवरती कमीत कमी सामान नेणं हे आम्हाला क्रमप्राप्त होतं. तुम्ही थर्मल रोल नव्हता नेला, म्हणजे स्पंजचा रोल असतो तो नव्हता नेला? नाही, तो नव्हता नेला. तो ऍक्च्युली आम्हाला आश्रमामध्ये दिला होता, पण म्हटलं ते ओव्हर बाहेर जाणार तो सायकलच्या. आणि स्लिपिंग बॅग होती, त्यामुळे गादी नाही मिळाली तर आम्ही स्लिपिंग बॅग मध्ये झोपत होतो आणि कम्फर्टेबली झोपू शकत होतो. बरोबर. आणि मुख्य म्हणजे तेच होतं की परिक्रमा करायची आपल्याला, त्यामुळे एका ठिकाणी एका आश्रमामध्ये आम्हाला जागा नाही मिळाली, तर तिथेच ते गुरुजी होते, ते आरती वगैरे करत होते. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही विचारलं, म्हटलं इथे थोडीशी जागा आहे तर आम्ही इथे आमची आसनं टाकली तर चालतील का? बरोबर. ते म्हटले निश्चित चालतील, फक्त ते बाबा होते कुठले तरी, विसरलो त्यांचं मंदिर होतं ते, त्यामुळे बाबांची क्षमा मागा आणि इथं तुमची आसनं टाका. ते मात्र होतं तिथे की जागा नसली तरी तुम्ही इकडे बसा, इकडे टाका. बरोबर. बाकी सगळी लोक, आम्ही त्या दिवशी आमची आरती पण मस्त झाली, कारण भोपाळचे कोणतरी योगी आले होते तिथे, आणि मग ते याग वगैरे पण आम्हाला दर्शन घेता आलं तिथे. एक इन्सिडेंट मला इथे सांगावासा वाटेल. आम्ही ग्वारी घाटला गीता भवन मध्ये थांबलो आम्ही. तर तिथे सगळे रूम्स बुक होते, म्हणजे ते म्हणाले की सगळे बुक आहेत. तर त्यांनी म्हणजे जिथे असं लग्न कार्यालय कसं असतं त्या टाईपचं स्टेज आणि खाली ओपन, म्हणजे त्यांचे काय प्रवचन वगैरे तिथे होत असतील. ते म्हणाले ह्या जो स्टेज आहे तुम्ही इथे टाकू शकता तुमचं आसन. मग तिथे टाकलं. आणि आता हे जे 3 मुलं होती त्याच्यापैकी एकाने टेंट आणलेले होते, म्हणून त्यांनी तिथे टेंट, कारण डास वगैरे थोडे होते तिथे, तर त्यांनी टेंट लावला. आणि हे 4 जण टेंट मध्ये, मी बाहेर. आणि बरोबर 2 वाजता एक माकडांची टोळी, 15-20 माकडांची टोळी भात करत ते वरच्या पत्र्यावरून आले. ते सगळे ते कर्टन्स लागलेले होते ते धरून पळापळ सुरू केली त्यांनी. आता आमचं सामान सगळं स्कॅटर होतं तिथे ठेवलेलं. म्हटलं याच्यातून खाण्यासाठी काही पण येऊन अटॅक पण करू शकतात ते. आणि इतकी घाबरली मी त्या दिवशी म्हणजे नंतर मला झोपच नाही आली. एक 10-15 मिनिटं त्यांनी धुमाकूळ घातला, काय त्यांना काही इकडचं तिकडचं काय मिळाले आणि चालले गेले ते. मग त्याच्यानंतर मी त्या मुलांना म्हटलं आता याच्या पुढे टेंट लावायचं नाही, तुम्ही टेंट मध्ये अजिबात झोपायचं मी एकटी झोपणार नाही बाहेर. म्हणजे अशी एकटी मजा त्या आश्रमात खूप. तुम्हाला सायकलिंग करताना कधी असं एखादा माणूस भेटला की नंतर तुम्हाला वाटलं की हा माणूस होता की काय, म्हणजे देवाचाच काय प्रकार होता का, असं काय झालंय का तुमच्याकडे? हो, मला त्या गोष्टीचा अनुभव आला. आम्ही भरूच मध्ये नीलकंठेश्वर मंदिरात आम्ही गेलो होतो. भोजन प्रसादी तिथे होता. भोजन प्रसादी वगैरे झालं आणि तिथे घाट आहे नर्मदा मैयाचा. त्या घाटवर आम्ही खाली गेलो आणि जेव्हा आम्ही वर येत होतो तर एक मुलगी मला तिथे, एक 9-10 वर्षाची मुलगी असेल, ती मला अशी बसलेली दिसली. आणि मला बघितल्यावर तिने असं विचारलं की आप प्रयागराज गए हैं, आप कुंभ मेले में गए हैं? तो मैं म्हटलं की नहीं मैया, हम तो परिक्रमा के लिए आए हैं, तो कुंभ मेले में तो हम गए नहीं. मग म्हणते की आपने वो मोनालिसा को देखा, म्हणजे द वे शी वॉज सेइंग कि आपने वो मोनालिसा को देखा है क्या, वो भूरी आंखों वाली लड़की. तर मी म्हटलं आपने कहाँ देखा? ती म्हणाली की असे, म्हणजे स्माइल दिलं की जसं मला माहिती आहे ती कोण आहे असं, बस तेवढंच आहे. आणि मी शिरीष सरांना म्हटलं, पण मी म्हटलं सर या मुलीशी बोलताना मला जरा वेगळं वाटतंय काहीतरी, म्हणजे आय कुड फील समथिंग, सम वाईब या सम एनर्जी. बस मग मी काय केलं, मी फक्त माझी एक 100ची नोट काढली आणि तिच्या हातात दिली. पण मला त्या क्षणी मला जाणवलं, म्हणजे त्यामध्ये आप प्रयागराज गए हैं, आप कुंभ मेले में गए, म्हणजे हे जे प्रश्न तिने ज्या पद्धतीने मला विचारलं ते थोडं वेगळं. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे मला जाणवलं. मी लगेच शिरीष सरांना म्हटलं. त्या दिवशी असं झालं की आम्ही जेवण झालं आमचं त्या याच्यामध्ये, आणि एक गृहस्थ आले आणि त्यांनी 500-500च्या नोटा काढल्या आणि दिल्या.
म्हटले हे आपको रखिए, नाश्ता वगैरे करणे में काम आहे. म्हटलं नाही आम्हाला काही म्हणजे या पैशांची गरज नाहीये, पण म्हटलं आपका आशीर्वाद म्हणून आम्हाला 10 रुपये दिले तर चालतील. मग त्यांच्याकडे 10ची नोट नव्हती, मग त्यांनी ती 100ची नोट दिली आणि मग आम्ही खाली गेलो. ती मुलगी नेमकी तिला समोर आली. तिला म्हटलं ते 100 रुपये देऊन टाकते तिला. त्यांना ते 100 रुपये. पण मला त्यावेळेस ती थोडं एनर्जी मला वेगळी जाणवली त्या तिच्या डोळ्यामध्ये चमक आणि बसण्याची स्टाईल वगैरे जरा अशीच म्हणजे भटकी किंवा अशीच मुलगी होती, पण ती एकदम स्मार्ट आणि अशी वेगवेगळ्या याच्यामध्ये अशी तिची चमक वेगळी दिसली आम्हाला. बरोबर, ते तसंच. आणि तिच्या वयाच्या हिशोबाने तिने विचारलेले प्रश्न बघा. विचारलेला मुलं नाहीतर विचारतील दुसरंच काहीतरी, खाण्याचं विचारतील किंवा दुसरं काही विचारतील. प्रयागराज गे, तिला काय करायचं एवढ्या छोट्या मुलीला? असं आहे. तुम्हाला असं वाटलं का कुठे की अश्वत्थामाचं तुम्हाला दर्शन झालं सायकलिंग मध्ये, असं तुम्हाला कुठे वाटलं? नाही ना? तसं म्हणतात सगळ्यांना अश्वत्थामा दिसतो, पण आता तो अश्वत्थामा आम्हाला कुठल्या वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. जसं आम्हाला हे ब्रह्मा विष्णू महेश मिळाले. तर कोणी एक सांगायचं की मला आता मे बी की एक हे आहेत लोको पायलट आम्हाला शेवटच्या 5 दिवसांमध्ये भेटले. कोण लोको पायलट? ते इंजिन ड्रायव्हर रेल्वेचे असतात आणि ते आमच्या पुढे सायकलिंग वरनं सुरुवात केली होती त्यांनी. त्यांचा रेफरन्स आम्हाला मिळाला होता, त्यांच्याशी आमची गप्पा पण झाल्या होत्या. बरोबर. आणि इज व्हेरी स्ट्रॉंग. ते पायामध्ये चप्पल न घालता सायकलिंग करत होते. त्यांची सायकल जी होती ती विदाऊट गिअरची होती. आणि शेवटच्या 5व्या दिवशी आम्हाला ते भेटले आणि अतिशय भाविक. म्हणजे त्यांची पूजा जी होती, कारण आमच्या दोघांचंही आध्यात्मिक अंग जे होतं ते थोडस म्हणजे फार काही जास्ती नव्हतं. बरोबर. पण ते देवांना आव्हान करून बसवणं, नंतर मग यथासांग पूजा करणं आणि मग त्याच्यानंतर त्यांना निद्रिस्त करणं, असे सगळे मंत्र म्हणून आरती वगैरे करून मग ती पूजा रोजची व्हायची. 5 दिवस अशा प्रकारची. आणि ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग. सायकल अशी विदाऊट गिअरची. तर एक दिवस त्यांच्या पायाला, म्हणजे पहिल्याच दिवशी आम्हाला कळलं, त्यांच्या पायाला ज्योतिषी बोलताना ते बोलले बरोबर की पायाला छाले पडले होते, पण तो बिचारा तसाच. मग ते ज्योतीने काहीतरी क्रीम दिली त्यांना लावायला. म्हटलं आता जरा मला बरं वाटतंय. ते थळचे होते का? अशी लोक भेटली. म्हणजे त्या माणसाकडे बघून असं, म्हणजे आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन त्याच्यामुळे झालं. आता तो किस्सा वेगळा आहे, सांगा तो काय सांगतो. ओंकारेश्वरला ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी शिवरात्र, म्हणजे आम्ही शिवरात्रीलाच जल चढवायचं म्हणून त्या पद्धतीने आम्ही सगळं आखणी केली होती. आणि ओंकारेश्वरला भयंकर गर्दी. आणि आम्ही लाईनीत उभं राहिलो. लाईनीतनं दर्शन घेणं आम्हाला जवळजवळ 5-1 तास लागले असते. मग आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता, त्या मुलांच्या गावी जायचं होतं वगैरे. मग ते शेड्यूल आमचं सगळं डिस्टर्ब झालं असतं. तर ते आखाड्याचे सगळे गुरुजी, ते हे साधू वगैरे ढोल वाजवत त्या एका रस्त्याने गेले आमच्या पुढे लाईनीतनच. आणि त्याच्यानंतर एक टीव्हीची टीम. तर आमच्यापैकी एक जण म्हटला, अरे आपण आता एक काम करू, आपण पुढे जाऊ. रेलिंगवरनं आम्ही उतरलो. त्या जे लोको पायलट होते ते अतिशय लुंगी बिंगी घालून, दंड बिंड होता, त्यांची पर्सनॅलिटी पण, त्यांना बाबासारखं केलं. आम्ही सगळ्यांनी कुर्ते पायजमे घातले होते आणि नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. आणि मागे टीव्हीची टीम. आम्ही पण डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आणि आमचं दर्शन झालं. तुम्ही चान्स मारून घेतला तेवढ्यात. चांगलंय. ते लोको पायलट थळचे होते का? थळ लोको पायलट होते ते थळचे होते का? थळ गाव होतं त्यांचं भुसावळ. ओके. मिलिंद हातकर म्हणून त्यांचं नाव. कटकर. ओके. आणि ही 3 मुलं होती, कुठली होती? एक सेकंड. डेलिया खेडी म्हणून एक गाव आहे. ओंकारेश्वर
डेलिया खेडिया, हा हा. डेलिया खेडिया. ओके. बेडिया गावाच्या पुढचं थोडं गाव आहे ते. ओंकारेश्वरवरनं 30 किलोमीटरवर ओके. आहे ते गाव. हा हा हा. तर तिथली होती. तिथली ती मुलं होती आणि अच्छा. सगळं परिक्रमा झाल्यानंतर आधीच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हम्म. आपको हम अपने गाव ले चलेंगे. हा हा. मग परिक्रमा झाली आमची पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या गावी आम्ही गेलो. तिथे एक बरोबर. रात्र थांबलो हा. आणि मग आम्ही इंदोरला सेटलिंग केलं. बरोबर असं ते झालं. बरोबर. आणि पूर्ण तुम्ही जे सायकलिंगचा तुमचा पूर्ण प्रवास झाला दोघांचाही, तर त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही भरपूर सायकलिंग केलंय, पण आता हे नर्मदा काठीचा प्रवास सायकलिंगचा नाही, हा नुसता नर्मदा परिक्रमेचा प्रवास. तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये काय बदल जाणवले? काही तुम्ही पहिलं सांगा, नंतर सर सांगतील. तुम्हाला स्वभावात स्वतःच्या काय बदल जाणवला का, की परिक्रमा केल्यानंतर तिकडच्या एनर्जीमुळे तुमच्या स्वभावात काय फरक पडला, असं तुम्हाला काय जाणवतं का? एक शांतता खूप जाणवली मला. एक पीस ऑफ माइंड जो मिळाला त्या याच्यात, तो बरोबर. पीस ऑफ माइंड आता मी खूप स्टेबलाइज स्वतःला समजते. कारण आपण आपल्या आयुष्यातले स्ट्रेसफुल लाईफ आहे. शहरामध्ये काय एवढं इझी नाहीये. सगळ्याच गोष्टीमध्ये नको त्या गोष्टीसाठी आपण स्ट्रेस घेत राहतो. तर ह्या परिक्रमेमुळे मला थोडं स्टेबलाइज जाणवलं माझं मन थोडं. आणि आता भौतिक गोष्टी, मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये आता मला काही इंटरेस्ट नाहीये. असं वाटतं याच्या पलीकडे पण खूप मोठं जग आहे. जे मटेरियलिस्टिक म्हणजे आधी की नाही आपल्याला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहे याच्यातून मी खूप पुढे निघून आली आहे. आणि असं आहे की एक सेवाभाव एक मनात फार रुजला आहे. म्हणजे जेव्हा आणि जसं याच्या पुढे माझ्या येणाऱ्या आयुष्यात जसं मला जमेल तसं मग मी सेवा देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं, ते एक थोडा ध्येय आहे. म्हणजे एक पर्स्पेक्टिव्ह जो आहे बघण्याचा लाईफचा, एक शहरी लोकांचं काय आहे की नाही थोडं वेगळी लाईफस्टाईल असते, पण त्याच्यातून मी खूप बाहेर निघाली आहे. म्हणजे आता असं कधी कधी असं वाटतं शहर नाही आवडत मला. असं वाटतं कुठेतरी शांत ठिकाणी जावं. म्हणजे असं थोडा बदल आता जाणवायला लागलाय मला. म्हणजे आत्ताशी हार्डली 10-12 दिवसच झाले मला येऊन. म्हणजे ती अजून प्रोसेस आहे, पण इतका एक फरक थोडा जाणवलेला आहे मला. आणि आपण काहीतरी मोठं केलंय याची आता जाणीव व्हायला लागली आहे मला. कारण प्रत्येक लोक फोन करतात आहे, अभिनंदन करतात आहे, चॅनलसाठी बोलवतात आहे, बातम्यांसाठी बोलवतात आहे. त्यावेळेस असं वाटतं की नाही आपण काहीतरी मोठं केलेलं आहे. पण बदल हा निश्चित घडलेला आहे. आणि मैयाची कृपेने बस असंच आत्ताच एक 10-12 दिवसाचं हे जग मला जरा जास्त चांगलं आवडायला लागलं आधीच्या काळापेक्षा. दादा तुम्ही काय सांगाल? मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी आध्यात्मिक बॅकग्राऊंड किंवा रोज पूजा करणं किंवा हे माझ्याकडनं होत नव्हतं. बरोबर. तर जेव्हा मी परत आलो तेव्हा माझ्या सुनेनी माझ्या मधला बदल बघितला. कारण मी आल्यापासून रोज आरती करतो. बरोबर. संध्याकाळ झाली की आरती करतो. ती म्हटली डॅडी आतापर्यंत तुम्ही म्हणजे कधी म्हणजे माझी बायको मला नेहमी सांगायची अरे पूजा तरी करत जा. कधी त्यांचं सुद्धा ऐकलं नाही. बरोबर. आणि आता तुम्ही तुमच्याकडनं मैयाने 36 दिवस लागोपाठ पूजा करून घेतली. पूजा अशा प्रकारे म्हणजे ती मुलं सुद्धा भाविक होती. ते अत्तर म्हटलं ते पण. आणि त्यामुळे ते अंग नसताना सुद्धा आमच्या पूजा इतक्या भावपूर्ण व्हायच्या की रोज इतकं छान वाटायचं. संध्याकाळी सकाळी उठल्या पूजा, संध्याकाळी अंघोळ करून पूजा. आणि जो सेवाभाव पूर्ण परिक्रमेमध्ये आम्हाला मिळाला बघितलं त्याप्रमाणे की खरंच ज्या माणसाला उद्याची चिंता नाहीये अशी लोक प्रत्येक येणाऱ्या परिक्रमावासियाची भरपूर सेवा करतात. म्हणजे जसं त्या ताकवाल्या बाई की ज्यांच्या उदरनिर्वाहामधला एक भाग स्वतः करता वापरतात, दुसरा भाग त्या लोकांकरता. तर तेच माझ्या डोक्यामध्ये पण तेच आलं की नाही आपल्याला सुद्धा आयुष्यभर आपण घेत आलोय, आता देण्याची वेळ आलेली आहे. तर आता माझ्या मुलांनी एक माझा कौतुक समारंभ केला होता जवळच्या नातेवाईक. तर त्यावेळी मी सर्व म्हणजे जेवढे
भेटवस्तू वगैरे येतात ना आपल्याला, तर त्यावेळी मी एक आव्हान केलं होतं की जे काही तुम्हाला मला द्यायचं असेल किंवा त्याच्याही पेक्षा जास्त द्यायचं असेल, बरोबर, तर भारती ठाकूर, आम्ही मगाशी उल्लेख केला की तुमच्या नर्मदा आलयला आम्ही जाऊन आलो आणि त्यांचं कार्य बघून आलो. तर त्या दृष्टीने आपल्याला जर काही मदत करता आली तर आपण निश्चित करूया. तर तुम्ही ते जे आहे ते तुम्ही माझ्याकडे द्या, मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं बरोबर हे करीन. बरोबर. तर त्या टोटल प्रोग्राम मध्ये 12,000 रुपयाचं कलेक्शन झालं. बरोबर, ते तुम्ही तिकडे पाठवले. बरोबर, ही सतत करायला लागणार आहे, करावी. ऍक्च्युली आपण खूप कमी करतो, म्हणजे तिकडे गेल्यावर आपल्याला समजतं की आपण काहीच करत नाही समाजासाठी, स्वतःसाठीच करतोय सगळं. तर ही जाणीव पण होते तिथे गेल्यानंतर. तर ह्याच नोटवर आपण आपली आजची मुलाखत संपवूया. आणि ज्योतिताई, तुम्ही आणि शिरीष सर, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. नर्मदे हर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला चॅनलवर तुमच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी, मलाच गप्पा मारायचं होतं तुमच्याशी, कारण मला सायकलिस्ट म्हटलं ना की मला असं वाटतं की मीच तुमच्या थ्रू मीच केली परिक्रमा, असं माझ्या डोळ्यासमोर चित्र येत होतं कसे तुम्ही जात असणार दररोज आणि काय करायचं. कारण मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मला व्हिज्युअलाइज जास्त होतं. आपण बोलायला लागलो ना तर मला व्हिज्युअलाइज होतं, आपण इथे गेलो तिथे गेलो असं. तुमचं जे सांगत होतात ना ते मी अनुभवत होतो की कसे तुम्ही जंगलातून जात होता. आणि थोडं सायकलिंग केल्यामुळे पण रिलेट होतं ना, कारण सायकलिंगची मजा मला माहिती आहे काय आहे ते. लहानपणी आपल्याला सायकल मिळाली तर असं वाटतं प्लेनच मिळालंय, असं विमान त्याच्या पुढे फेल आहे असं होतं. तशी ती मजा आहे. म्हणून दादा तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं तुमच्या प्रेक्षकांपर्यंत आमचा जो प्रवास आहे तो सांगण्यासारखा प्रवास आहे ना. माझ्यापेक्षा तुमचा मोठेपण आहे त्याच्यात. आणि विशेषतः म्हणजे आता पुरुषांनी कोणी केलं, दादानी केले ते पण ग्रेटच आहे, पण एका स्त्रीनी करणं हे जरा जास्त अवघड आहे, कारण त्यांच्यासाठी सगळंच अवघड असतं स्त्रियांसाठी. पुरुषांच्या तुलनेमध्ये, आमच्या तुलनेमध्ये तुमच्यासाठी सर्वच अवघड असतं. तो भाग किती सेफ असला, काही असलं तरी पण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला पुरुषांना तो त्रास नाहीये, तो तुम्हाला त्रास आहे. तुम्हाला कुठेही वॉशरूमला जाणं शक्य नाही, कुठेही झोपणं शक्य नाही. आम्ही कुठेही झोपू शकतो, कुठेही वॉशरूमला जाऊ शकतो. तर तो त्रास असताना सुद्धा तुम्ही गेलात हे तुमच्या हिमतीची दाद देण्यासारखं आहे. आणि ते असे जे आपण प्रवास करतो कन्याकुमारी, काश्मीर, त्यात आपण हॉटेलमध्ये राहतो आणि चांगली आपली व्यवस्था असते जेवणाची, ह्याची त्याची. परिक्रमेत कसं असतं की कुठे जेवण मिळेल ते माहिती नाही, कुठे राहायला लागेल ते माहिती नाही. असं असताना पण तुम्ही हिंमत करून ती परिक्रमा केली हे विशेष आहे. आणि शिरीष दादांचं तर आहेच, 60 वर्षाच्या वय असताना पण त्यांनी एवढा जोर काढला. किती 66? अरे वा, या एप्रिलला मी 66 कंप्लीट करेन. बरोबर. आणि शिरीष सर जॉईन झाले मला, त्याच्यामुळे मी थोडे निर्धास्त झाले की नाही आपले आहेत कोणीतरी आपल्या सोबत, तो पण एक फरक पडतो. म्हणजे जरी एकटे जाण्याची हिंमत होती तरी पण शिरीष सर आले, त्याच्यामुळे मी पण त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देते की त्यांची पण परिक्रमा घडून आली आणि मला पण तसा सपोर्ट मिळाला त्यांचा. येस. तर ताई, नर्मदे हर. धन्यवाद दोघांची, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू धन्यवाद. मस्त वाटलं बोलायला, मला पण मजा आली, फार छान वाटलं. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्रेक्षकांना ते नक्की लिहा कॉमेंट्स मध्ये. आणि ताईंचा नंबर आणि सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्यांच्या परमिशननी. तर त्यांच्याशी काही तुम्हाला गप्पा मारायच्या असतील, बोलायचं असेल तर व्हॉट्सअपवर त्यांना पहिला मेसेज करून त्यांची वेळ घेऊन मग त्यांना फोन करा आणि त्यांच्याशी गप्पा मारा किंवा बोला. त्यांचे अनुभव तुम्ही पण डायरेक्ट ऐकू शकता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे हर.